वेलकम बॅक. आजच्या दिवसातील तिसरा सामना सुरू होतोय. बापू राऊत यांच्या मनापासून आभार. एक दानशूर व्यक्तिमत्व. या स्पर्धेसाठी तब्बल 3000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी ज्यांनी सौजन्य केलेला आहे आणि सरांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड आपण वितरित केलेला आहे. 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी बसरोळी संघाने नाणेफेकीची प्रक्रिया जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. फलंदाजीसाठी निमंत्रण दिलंय पीसीसी मनोर या टीमला. पहिल्या षटकामध्ये अजित पाणेर आहेत बॉलिंग ट्रॅकवर. एक अत्यंत दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख साक्रे गावातून बिलॉंग करतोय. इंटरव्ह्यू मध्ये त्याने सांगितलं की हे मैदान माझ्यासाठी प्रचंड लकी आहे आणि ते खरं देखील आहे. जेव्हा जेव्हा STMPL मध्ये अजित खेळलाय तेव्हा तेव्हा त्याने स्पर्धा गाजवून दाखवलाय. इतिहास साक्षीदार आहे. फुलटॉस स्वरूपातील चेंडू ऑन साइडला वाईड श्रीलंकन परिकक्षामध्ये झेल परिपूर्ण केला जातोय. पहिल्या षटकाचा विचार जर आपण केला, पहिला चेंडू डॉट होता, दुसऱ्या चेंडूवरती गडी गारद करण्यात आला, तिसऱ्या चेंडूवरती लेग बाईज आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवरती देखील विकेट आलेल्या. खूप सुंदर सुरुवात करून देत असताना अजित पानेरा ॲज अ फ्रंट लाईन बॉलर आपल्या संघासाठी परफेक्ट लेंथ अँड लाईनवरती गोलंदाजी करतोय. हा चेंडू फुलटॉस जरूर होता परंतु फलंदाज हेरू शकलेले नाहीये. 4 चेंडूंमध्ये 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवण्यामध्ये सुयश प्राप्त केलेला आहे अजित पाणेरा यांनी. पीसीसी मनोर संघाला थोडंसं शांत ठेवण्यात आलंय. महत्वपूर्ण मोहरे टिपण्यात आलेले आहेत. मुकेश वांगड खूप मोठी विकेट पहिल्या षटकामध्ये गारद करण्यात आली. त्यानंतर लगेचच मिस्टर तुषार वांगड दोन बंधूंची जोडी जी पॅव्हिलियनच्या दिशेने परतलेल्या आहे. फुलटॉस आहे इनफिल्डच्या वरून डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने एक्झिक्युशन आहे. रनिंग बिटवीन द विकेट तर चांगले होते. डीप मध्ये चेंडूला थोडासा अडथळा निर्माण करण्यामध्ये यश प्राप्त करतो एक क्षेत्ररक्षक. सुंदर कलेक्शन स्टंपच्या मागे आपल्याला पाहायला मिळतं. धावांची टोटल जाऊन विसावलेली आहे फलकावरती एक्युरेट 4 या अंकावर. पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. शॉर्ट स्वीपर कव्हर मध्ये सजवलेला फटका. पहिले दोन्ही सामने गोलंदाजांसाठी भरपूर कारगर ठरलाय. पहिल्या सामन्याचा विचार जर आपण केला तर 44 धावा झाल्या होत्या. दुसऱ्या सामन्यामध्ये केवळ 37 धावा आपण पाहिल्या. तुलनेने गोलंदाजांसाठी पोषकतेचं वातावरण तर आहे. आता तिसऱ्या सामन्यामध्ये आपण बघूयात नक्की काय घडतंय. सर्व संघांना विनंती आहे आपल्या संघामधील अंडर 19चा जो खेळाडू आहे त्याच्या नावाखाली आपण अंडरलाईन करूनच पाठवा, कारण या स्पर्धेचा जो उद्देश आहे तो पोहोचवणं फार महत्त्वपूर्ण. शॉर्ट मिड विकेट झोन मध्ये सजवलेला फटका. ऋतिक जाधव षटक क्रमांक 2 हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संथ आणि अशांत अशी सुरुवात. दुकटन गावामध्ये होणाऱ्या प्रत्येक लीग फॉर्मॅट मधील स्पर्धेमध्ये अतिशय चमकदार कामगिरी करणारा खेळाडू म्हणून ऋतिक जाधव यांची ओळख आहे. कटर गोलंदाज. चेंडूला हातभर कट करण्याची क्षमता ऋतिककडे आहे. बॅटला हलकसं स्विच केलं फलंदाजाने. आणखीन एक निर्धाव येतोय. ऋतिक जाधव सद्यस्थितीमध्ये फलंदाजी मार्कवरती आहेत. चाडे क्रीडा संकुलामध्ये एक अजरामर असा सुवर्ण यज्ञ आणि विक्रम यज्ञ ऋतिक जाधव यांनी आपल्या नावावरती कोरला होता.
सूर्या प्रीमियर लीग सूर्या महामेळावा या स्पर्धेअंतर्गत खेळत असताना शतकी खेळी रेकॉर्ड ब्रेकिंग सेंचुरी रती जाधव यांच्या बॅटमधून आपण चहाडे क्रीडा संकुलामध्ये पाहिले होते. चांगला रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावर. येथे फटका फसलाय शॉट थर्ड मॅन मध्ये, झेल सुटलेला आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब बघायला मिळालं, ढिसाळलेलं कचाळलेलं हलकासा खुशाल चेंडूपणा दर्शवत असताना फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल येते. ऋतिक जाधव खूप चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 4 चेंडूंमध्ये केवळ 3च धावा दिलेल्या आहेत. पॉवर प्ले मध्ये क्षेत्ररक्षकांची संख्या 38 सर्कलच्या पलीकडे कमी असते आणि अशा स्थितीमध्ये योग्य टप्प्यावरती सुयोग्य मारा करण्यात आलाय ऋतिकच्या माध्यमातून. सुंदर सुंदर गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चौथ्या चेंडूवर सिंगल, 5वा चेंडू डॉट, अगदीच डॉट आलाय आणि आपल्या गोलंदाजीची धार दाखवून दिले ऋतिकनं. मिड विकेटच्या दिशेने सजवलेला फटका इथे देखील सिंगलच येते. दोन्ही षटकांमध्ये कामगिरी बहारदार बघायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये मिस्टर अजित पाणेरा, दुसऱ्या षटकामध्ये ऋतिक जाधव. दोन्ही गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख पार पडलेली आहे. 2 षटकांमध्ये अवघ्या 9 धावा आहेत फलकावर. आदरणीय किरणजी पाटील दुर्वेस यांच्याकडून 1000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी या स्पर्धेकरिता सौजन्य करण्यात आलेला आहे. सरांचे मनापासून आभार. जर आपण खास करून विचार केला या स्पर्धेच्या माध्यमातून जो बॅकवर्ड पॉइंट असेल, स्वीपर कव्हर असेल, डीप स्वीपर कव्हर असेल, त्यानंतर लॉंग स्टॉपचा एरिया आहे, या एरियामध्ये भरपूर ओलावा होता. जो उल्लेख मी खरं तर इंटरव्ह्यू घेताना देखील केला होता की जीवाचं रान केलेलं आहे या मैदानाला उभारण्यासाठी. मागील 30 ते 40 दिवसांमध्ये STMPLच्या कार्यकारिणीने जी मेहनत घेतलेली आहे ती उल्लेखनीय आहे. या मेहनतीला त्रिवार वंदन आहे. बघा, थोडासा ओलावा तुम्हाला जाणवेल, खास करून जो बॅकवर्ड पॉइंटचा एरिया आहे तिथे प्रेक्षक राजा आमचे स्थिरावलेले आहे त्यांच्या अगदी समोरचा संपूर्ण एरिया, तिथे खूप ओलावा होता, परंतु त्यावर मात केलेल्या सर्व आयोजकांनी आणि म्हणून संपूर्ण कार्यकारिणीला, जेणेकरून आपल्या आदिवासी समाजातील खेळाडू घडावेत, पुढे यावेत, त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून प्रचंड मेहनत केलेली आहे आणि त्या मेहनतीला वंदन. ऑन साइडला सजवलेला फटका, सिंगल आणि डबलच येत आहेत. खूप चांगली गोलंदाजी होते. अपेक्षित बाउन्स मिळत नाहीये. खेळपट्टी थोडीफार जर आपण पाहिली तर दमड. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज मिस्टर उगम जाधव. वाकडी वसरोली इथून बिलॉंग करणारा एक रायझिंग स्टार सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. उगम जाधव आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये विजय बसवतात. जबरदस्त फलंदाज, नाईट शिफ्ट करून आलेले आहेत आणि सध्या संघाचा प्रतिनिधी म्हणून कार्यरत. क्लास 1 बॅटर. यष्टांच्या मागे सुंदर जल परिपूर्ण केला जातोय. आणखीन एक झटका लागलेला आहे. उगमच्या माध्यमातून अत्यंत बहारदार गोलंदाजी. पहिल्या 2 षटकांमध्ये जो बॉलिंग अटॅक आपण पाहिला अगदी तशाच रीतीने गोलंदाजीला सुरू ठेवलंय उगम जाधवने. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर 2 चेंडूंमध्ये 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. हॅट्रिक बॉल घेऊन आता मात्र तो सुसज्ज होणार. खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. येथे जर उगमने विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती केली तर सोने पे सुहागा होऊ शकतोय. एक सुवर्ण कांचन योग, दुग्ध शर्करा योग आपल्या नावे तो करू शकतोय. कारण जेव्हा एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती येऊन तुम्ही चांगलं प्रदर्शन करता, स्वतः विजय बसवत यांनी देखील सांगितलं की आम्ही नाईट शिफ्ट करून आलेलो आहोत, संघामध्ये चांगल्या खेळाडूंना आम्ही संधी मिळवून दिलेला आहे. जर विजय बसवतला बसवावं लागत असेल तर संघ किती स्ट्रॉंग असेल हा देखील चर्चेचा विषय आहे.
नव्याने फलंदाज चेतन सांबरे, दुर्वेसवरून बिलॉंग करणारा क्लास 1 ऑलराऊंडर, जिल्हा परिषद प्रीमियर लीग मध्ये जबरदस्त प्रदर्शन करून आलाय. आणि काय चेंडू आहे, वेगवान, तेज, तर्रार मारा, रफ्तार का सौदागर, ग्रेव्ही शीघ्र गतीने, अति द्रुत गतीने, स्पीड गन. काही क्षणासाठी रावलपिंडी एक्सप्रेस, शोएब अख्तर आणि ब्रेटली या दोन्हीही गोलंदाजांची आठवण यावी. जर तुम्ही गुगल करून पाहिलं तर या दोन गोलंदाजांची नावं येतील. फास्टेस्ट ओडीआय डिलिव्हरी आणि त्यांची आठवण करून देत असताना सध्या उगम जाधव, वाकडी वसरोलीचा हा रायझिंग स्टार, एक नवतरुण उभरता सितारा, आदिवासी क्रिकेटचा आणि वसरोली क्रिकेटचा भविष्य काळ म्हणून उगम जाधवची ओळख आहे. आणि काही गोलंदाजी त्याने केलंय आतापर्यंत. अधिकृत स्वरूपामध्ये जर आपण पहिलं 5 चेंडू उगमने हाताळले, त्यामध्ये केवळ 2च धावा दिलेल्या आहेत आणि 2 गडी देखील गारद केलेल्या आहेत. असं विघटन आणि विश्लेषण राहिलंय. उगम जाधव खूप सुंदर गोलंदाजी करतात. शेवटा प्लेनचा चेंडू होता, पडल्यानंतर भरपूर राईज झाला. फलंदाजांना परिपूर्ण स्वरूपामध्ये शांत ठेवलं. अधिकृत अशी 3 षटके कंप्लीट झालेले आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर अवघ्या 12 धावा झालेल्या आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना पीसीसी मनोर संघ सध्या दयनीय स्थितीमध्ये आहे. कौतुकास पात्र पहिल्या षटकामध्ये आपण अजित पाणेराला पाहिलं, त्याने केवळ 4 धावा खर्च करून 2 गडी गारद केले. दुसऱ्या षटकामध्ये आपण ऋतिक जाधवला पाहिलं. विकेट्स नाही घेतले ऋतिकने, परंतु प्रचंड इकॉनॉमिकल राहिला, किफायतशीर राहिला जसप्रीत बुमराह प्रमाणे. आणि या तिसऱ्या षटकामध्ये उगम जाधवला आपण पाहतोय, ज्याने 6 चेंडूंमध्ये केवळ 3 धावा खर्च करून 2 गडी गारद केले. तिन्ही गोलंदाजांनी आपली भूमिका अतिशय ओजस्वी आणि तेजस्वी स्वरूपामध्ये, उच्च श्रेणीय, अग्रमानांकित आणि अग्रवलंकित स्वरूपामध्ये परिपूर्ण करून संघाला चांगली सुरुवात मिळवून दिली आहे. आता चौथ्या षटकामध्ये अजित पाणेरा आलेले आहेत, आयकॉन खेळाडू. स्मॅश केलाय काउफेच्या दिशेने आणि चेंडू सरळ निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. षटकार, खूप मोठ्या कालावधीनंतर हा षटकार आलाय. पालघर जिल्ह्यामध्ये मनोर गावामधील क्रिकेटची गाजू लागली. देर आहे दुरुस्त आहे असंच म्हणावं लागेल, कारण चौकार षटकार बंद झाले होते. षटकारानंतर डॉट देखील आलाय. अजित पाणेरा वन्स अगेन लॉफ्ट केलेला आहे समोरच्या दिशेने साइड स्क्रीनचा वेध घेत असताना, परंतु काही झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक कौतुकास पात्र आहे लोकेश बसवत, स्वतः डीप मध्ये रनिंग झेल होता, काऊ फेज मध्ये तैनात होते. त्यानंतर मात्र वाईडिश लॉंगॉन पर्यंत धावून आले आणि या लोकेश बसवत यांनी सरते शेवटी यथावकाश झेल परिपूर्ण केलेला आहे. आणखीन एक झटका लागतोय. पहिलं सत्र डळमळीतच राहिलेलं आहे. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये जर आपण पडताळणी करून पाहिली तर पहिल्या सत्रामध्ये धावा काय होत नाहीयेत. नव्याने सुरुवात आहे, पहिला दिवस आहे. प्रशांत शिवराम गुवार यांच्या समवेत आम्ही चर्चा केली. त्यांनी देखील सांगितलं की भरपूर ओलावा होता. खेळपट्टी आउटफील्ड जे आहे ती देखील स्लो आहे. बॅकवर्ड पॉईंट असेल, स्वीपर कव्हर असेल, एक्स्ट्रा कव्हर असेल, या ठिकाणी आउटफील्ड भरपूर स्लो आहे. आणि पहिला दिवस असल्या कारणास्तव खेळाडूंना देखील हवा तसा अंदाज बसत नाहीये. फलंदाज सपशेल फ्लॉट ठरतायत सातत्यपूर्ण रीतीने, परंतु जसजशी स्पर्धा पुढे सरकेल भरपूर काही गोष्टी देखील चेंज होताना बघायला मिळतील. नव्याने फलंदाज आलेले आहेत मिस्टर अजय धानवा, मासवण या गावातून बिलॉंग करणारा अत्यंत अनुभवी असा क्रिकेटपटू आहे. अजित पाणेरा पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर महत्वपूर्ण गडी गारद केले. समवेत डॉट देखील हाताळतोय. पुनरागमन केलेलं आहे अजितने, त्यासाठीच तो ओळखला देखील जातो. प्रचंड आत्मविश्वास आणि शृंगारलेला असा हा ऑलराऊंडर आहे. चांगला चेंडू आहे. बॅटच्या एजवरती ब्रश होऊन शॉर्ट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षण देखील बहारदार आणि असरदार झालं.
निर्धाव चेंडूंची सांगता सातत्यपूर्ण रीतीने होते. अधिकृत स्वरूपातील चौथं षटक सुरू आहे. धावसंख्या केवळ 2/0 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. अजित पानेरा पुन्हा एकदा आपल्या षटकामध्ये. लवली बॉलिंग वाखाणण्याजोगी गोलंदाजी केलेली आहे. निर्धाव स्वरूपामध्ये षटकाची समाप्ती होते. अधिकृत स्वरूपामध्ये 4 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. फलकावरती केवळ 20 धावा आहेत. ऑनली 20 रन्स स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 5च्या सरासरीने. 20 ऑक्टोबर 1978 हा जन्मदिवस आहे. पंच काय सांगतायत? खेळाडूंच्या माहितीसाठी वाईड आणि नो चेंडू करता तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकतात. एकच रिव्ह्यू असेल. ओनली 1 चान्स. आणि बाकीच्या काही क्रुशियल मोमेंट करिता फक्त अंपायर्स रिव्ह्यू घेऊ शकतील. आमच्या सर्व संघांच्या माहितीसाठी 20 अंकाची चर्चा आपण करत होतो. 20 ऑक्टोबर 1978 मध्ये वीरेंद्र किशन सेहवाग महान क्रिकेटपटूचा जन्मदिवस आहे. भारतासाठी पहिलं त्रिशतक 28 मार्च 2004 आणि दुसरं त्रिशतक 28 मार्च 2008 मध्ये परिपूर्ण करणारा मुलतान का सुलतान म्हणून त्याची ओळख. त्याची थोडीशी आठवण PCC मनोहर संघाला करून द्यावी लागेल, कारण सध्या धावा फार कमी झालेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर चौकाराने वीरेंद्र सेहवाग सुरुवात करायची, परंतु या संपूर्ण सत्राभरामध्ये फलंदाज अपयशी ठरलेले आहेत. 5व्या षटकाची सुरुवात एका सबमरीन चेंडूने झालाय. चेंडू टप्पा पडल्यानंतर पूर्णपणे जमिनी लगत बघायला मिळाला. डॉट बॉल. स्क्वेअर ऑफ द विकेट स्ट्रोक एक्झिक्यूट केला जातोय. पॉइंट परिकक्षामध्ये क्षेत्ररक्षण चांगलं आहे. बॉडी लँग्वेज तुम्ही बघू शकताय. क्षेत्ररक्षण करत असताना वाकडी वसरोळी 11 स्टार क्रिकेट क्लब संघ पूर्णपणे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दाखवतोय, कारण गोलंदाजी खूपच सुंदर झालाय. पुनरागमन करणार का? अजय दानवा बऱ्याचदा अगदी मिडल ऑर्डर मध्ये येऊन आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्यासाठी ओळखले जात आहेत. ते यष्टी रक्षक आणि शॉर्ट थर्डमॅन दोन्हीही क्षेत्ररक्षकांनी चुकी केली. पंच दर्शवतात की 22चा चौकारा. चेंडूमध्ये खराबी नव्हती, परंतु यष्टी रक्षकाला व्यवस्थित सूर सापडला नाही. शॉर्ट थर्डमॅनला देखील हुलकावणी देऊन चकमा देऊन चेंडू निघून गेलाय. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे चौकार आलेला आहे आणि या चौकाराच्या सहाय्याने PCC मनोहर संघ जाऊन पोहोचलाय फलकावर 26-26 या अंकावर. ऋतिक जाधव षटकातील पुढील बॉल घेऊन खूप सुंदर बाउन्सर होता. दर्शन दिलं फलंदाजाला. अगदी कानाजवळून हा चेंडू गेलाय. परफ्यूम डिलिव्हरी. रोमरोमांच्या मध्ये सुगंधाची उधळण निर्माण करण्यात आले ऋतिकच्या माध्यमातून. गुड बॉलिंग. ते चेंडूला थांबवलाय. यात एक 22चा चौकार जरूर आला होता, परंतु आता आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा करत असताना 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोली टीम आपल्याला पाहायला मिळते. 26 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 5 मधील शेवटचा बॉल आहे. सुंदर सुरेख अप्रतिम कौतुकास पात्र कमर तोड गोलंदाजीचं पृथक्करण केलेलं आहे ऋतिक जाधवने देखील. खूप आकर्षक स्पेल राहिला ऋतिकचा. ऋतिकने पहिल्या षटकाचा विचार जर आपण केला तर तिथे 4 धावा खर्च केल्या होत्या, परंतु वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या षटकामध्ये ऋतिकने केवळ 2च धावा खर्च केलेल्या आहेत. फलकावरती 26 धावा झालेल्या आहेत. 5 षटकांचा खेळ समाप्ती अखेर. याआधी निलेश हाडळला आपण पाहिलं होतं, ज्याने 12 चेंडूंमध्ये केवळ 6 धावा दिल्या होत्या. त्यानंतर आपण ऋतिक जाधवला पाहतोय, त्याने देखील 12 चेंडूंमध्ये केवळ 6 धावा दिलेल्या आहेत. अत्यंत किफायतशीर गोलंदाजीचं पृथक्करण. अजित पानेराला बघा, त्याने देखील आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये अजितने 4 धावा दिल्या, त्यानंतर 8 धावा दिल्या. त्याचा देखील इकॉनॉमी रेट केवळ 6च आहे. आणि त्यांना मिळालेली उगम जाधवची 7. उगमने 6 चेंडूंमध्ये केवळ 3 धावा दिलेल्या आहेत. 5 षटकांच्या समाप्ती अखेर 26 धावा फलकांवर. गोलंदाजांचा उदो निर्विवाद वर्चस्व खेळपट्टीवरती अधिराज्य गाजवून दाखवलंय. आणि योग्य लेंथ अँड लाईन त्या फार महत्वाचा विषय आहे क्रिकेटमध्ये. आपण डेल स्टेनला पाहिलं, केवळ 80 कसोटी सामन्यांमध्ये डेल स्टेनने 400 विकेटचा टप्पा पार केला होता. उगाच नाही, जेवढी गती त्याच्याकडे होती त्या गती समवेत चांगला टप्पा देखील होता. लेंथ, लाईन, पेस, मोमेंट अँड व्हेरिएशन्स. नो बॉल आहे. खराब चेंडू. दुग्ध शर्करा योग. नो +6 7 धावा. पहिल्या 5 षटकांमध्ये जी मेहनत केलेली आहे
त्या मेहनतीवरती पाणी फेरता कामा नये. 7 धावा आलेल्या आहेत. आदरणीय अतुल गोवारी यांच्याकडून 3 चेंडू 3 षटकार. जर चेतन सांबरे परिपूर्ण करतायत तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. मिड विकेट पट्ट्यामध्ये सजवलेला फटका दुसऱ्या धाब्यासाठी वाहलेल्या आहेत आणि ही फेकी देखील खराब झाली. जर फेकी चांगली असती तर फलंदाज बाद झाले असते. चेंडू कॅरी करत असताना थोडेसे दूरस्थ बघायला मिळाले. स्वतः गोलंदाज मिस्टर सुजित बसवत. 35 धावा झालेल्या आहेत. लढण्यायोग्य स्कोर आहे. या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं धावा डिफेंड करत असताना पहिल्या मॅच मध्ये खास करून संघ यशस्वी झाला होता. ऑन साइडला सजवलेला फटका, सुंदर क्षेत्ररक्षण. लोकेश बसवत यांनी हा दुसरा जल परिपूर्ण केला आपल्या संघाकरिता. महत्वाचं क्षेत्र त्यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे. ॲक्युरेट वायडिश लॉंग ऑन आणि काऊ फेज यांच्या सेंटरला लोकेश बसवत, वाकडी वसरोळीवरून बिलॉंग करणारा एक अष्टपैलू खेळाडू. आणि लोकेश बसवतने पालघर जिल्ह्यातील भरपूर मैदान गाजवलेले आहेत. सध्या संघाने त्याच्यावरती सार्थ विश्वास ठेवलाय. खास करून आपण काऊ फेज आणि वायडिश लॉंग ऑनच्या अगदी मध्ये तैनात राहावं. जे काही झेल लोकेश बसवेच्या दिशेने येत आहे तो सोडत नाहीये. संघातील भरवशाचा क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ओळख आपण पाहतोय. ऍब्सोल्युटली ग्रेट फिल्डिंग. धावांची टोटल तटस्थ, शांत, स्तब्ध, अविचल स्थितप्रज्ञ थोडीशी थांबलेल्या स्थितीमध्ये आहे. 35-35 या अंकावर सुजित बसवत षटकातील पुढील चेंडू घेऊन नव्याने फलंदाज आलेले आहेत. रोहित नोक्ती फलंदाजीसाठी. ऑफ साइडला एक्झिक्यूट केलेला आहे आणि क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बहारदार अजित पाणेर आहे. डीप मध्ये अविनाश राजू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ खेळतोय आणि खूप सुंदर सुरेख रीतीने सध्या प्रदर्शन सुरू आहे. फेकी ॲक्युरेट झाली. बाकीचं काम अविनाश राजू पवार डिंगडॉंग यांनी व्यवस्थित पार पडलेलं आहे. हलकासा वाईड ऑफ द ऑफ चेंडूला रिलीज करण्यात आलं होतं. स्ट्राईकला जाणून बुजून रोटेट करण्यात आलाय. गडी तर गारज झालाय. धावचीच्या स्वरूपामध्ये रोहित नोक्ती यांच्या खेळीचा देखील अंत होतोय. बऱ्याचदा गेम प्लॅन आखले जातात की जर मी स्ट्राईक घेतली तर संघाची धावसंख्या अजून आकर्षक होऊ शकते. हा गेम प्लॅनचा भाग असतो आणि या त्या कारणास्तव आपण पाहू शकाल सध्या स्ट्राईकवरती मासवण क्रिकेटसाठी भरीव असं योगदान देणारा अजय धानवा आपल्याला पाहायला मिळतोय. सुजित बसवत षटकातील पुढील बॉल घेऊन लॉंग रनअप आहे. शॉन्टेड कॉपी बुक स्टाईल मध्ये राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आपण पाहतोय. ऑन साइडला वन्स अगेन लोकेश बसवत डीप मध्ये तैनात आहे आणि लोकेशने केलेलं क्षेत्ररक्षण खरोखरच उल्लेखनीय राहिला. त्याने एकदाही चुकी केलेली नाहीये. जेव्हा जेव्हा चेंडू त्याच्या जवळ गेलाय तेव्हा तेव्हा त्याने आपली कामगिरी उच्च श्रेणीय दाखवून दिलाय. संघाला आणखीन काय हवं. गोलंदाजी आणि फलंदाजी करून सर्व काही होत नाही. क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण देखील चांगलं करावं लागतं. त्याशिवाय तुम्ही क्रिकेटमध्ये जिंकू शकत नाही. आणि ते लोकेश बसवतने केलंय. ऑन साइडला विकेट का सॅक्रिफाईस केली होती ते दर्शवणारा फटका आलाय अजय धानवाच्या बॅट मधून. चेंडू आउट ऑफ द पार्क. याच साठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस तो गोड व्हावा. ते शेवट गोड केलाय अजयने. संघ जाऊन पोहोचलाय फलकावरती 45. विजयासाठी 46 धावांचं आव्हान सेट करण्यात आलेलं आहे. 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी या संघासमोर 36 चेंडूंमध्ये 46 धावांचं टार्गेट सेट आहे. चला यानंतर होणारा जो सामना आहे दोन्हीही संघांचे स्टार आयकॉन खेळाडू आपण यायचा आहे नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता. आजच्या दिवसामधील चौथा सामना जाणता राजा 10 विपक्ष
गुरोडा किंग 11 आदरणीय योगेशजी किने यांचं शुभ आगमन झालेलं आहे. आपण सरांना सन्मानित करूयात. शिक्षक महोदय आहेत, गेली कित्येक वर्ष ज्ञानदानाचं महान कार्य त्यांच्या माध्यमातून होते. योगेशजी आपण या, आपला यथोचित असा शुभ सन्मान येथे परिपूर्ण केला जाईल. या योगेशजी, आपला शुभ सन्मान येथे परिपूर्ण केला जाईल. जिल्हा परिषद प्रीमियर लीग या स्पर्धेचा आत्मा आणि STMPL या स्पर्धेमधील महत्वपूर्ण खेळाडू शिक्षक महोदय, बोट गावाची आन बान शान, उच्च विद्या विभूषित व्यक्तिमत्व योगेशजी केने यांचा शुभ सन्मान सध्या सुरू आहे. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतात. प्रशांत शिवराम गोवारी अध्यक्षांच्या शुभ हस्ते सरांना पुष्पगुच्छ आणि मायेचे उपदार शॉल देऊन सन्मानित केलं जात आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. आदरणीय अनिलजी गणेशकर यांना विनंती आहे, आपण सन्मानाने मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपला शुभ सन्मान परिपूर्ण केला जाईल. आदरणीय सन्माननीय अनिल गणेशकर साहेब, आपण या. पोलीस दलामध्ये कार्यरत, आदिवासी समाजामध्ये कुठल्याच गोष्टीची कमी नाही आहे. आता आपण शिक्षण कार्यक्षेत्रातील व्यक्तीचा सत्कार केला, आता आपण पोलीस दलाकडे वळूयात. मुद्दा कोणताही असो, प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये आदिवासी समाज बांधव सक्रिय आहेत आणि त्याचं एक खूप सुंदर उदाहरण पोलीस दलामध्ये कार्यरत आदरणीय अनिलजी गणेशकर यांचा शुभ सन्मान केला जातोय. स्पर्धेचे खजिनदार महोदय आदरणीय हेमंत गोवार यांच्या शुभ हस्ते मायेची उपदार शॉल आणि स्नेहाचं असे पुष्पगुच्छ देऊन सहर्ष हार्दिक स्वागत आहे. अनिलजी गणेशकर उत्कृष्ट खेळाडू आहेत, क्रिकेटपटू आहेत आणि उच्च विद्या विभूषित या भूमिकेतून पोलीस दलामध्ये देखील ते रुजू आहेत. त्यांचं मनापासून आहे स्वागत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाकरिता आदरणीय योगेश शांताराम केणी बोट यांच्याकडून आकर्षक शूज सौजन्य करण्यात आलेले आहेत. त्याबद्दल सरांचे मनापासून आभार, खूप खूप धन्यवाद. यानंतर स्पर्धेमध्ये सहभागी 8ही संघांचे संघमालक यांना मी विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं स्वागत सन्मान परिपूर्ण केलं जाईल. मुकेश वांगड यांच्या प्रत्येक विकेटकरिता आदरणीय अतुल गोवारी यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. अविनाश राजू पवार डिंग डॉंग ऑन स्ट्राइक. स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅटला हलकासा स्लॅश केलेला आहे, टिल्ट केलेला आहे आणि स्क्वेअर ऑफ द विकेट ते बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने सजवलेला फटका. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. बघा याच जागेचा मी उल्लेख करत होतो, तिथे थोडासा ओलावा आहे, परंतु ह्या ओलाव्याला नष्ट करण्यासाठी मागील 40 दिवसांमध्ये संपूर्ण STMPLच्या कार्यकारिणीने केलेल्या मेहनतीला मानाचा मुजरा आहे. प्रचंड मेहनत घेऊन हे मैदान उभारण्यात आलंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर होता, हा दर्शवला जात आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. ही विशेषतः स्पेशालिटी आहे या मैदानाची, खास करून आजच्या दिवसभरामध्ये. जशी खेळपट्टी टणक होत जाणार, खेळ बदलत राहणार, परंतु सध्या तरी गोलंदाजांसाठी खूप चांगलं वातावरण आहे. स्मॅश केलंय ऑन साइडला अविनाश राजू पवार. डिंग डॉंग बेल वाजलंय. चेंडू सीमारेषा पलीकडे, चौकार. यस डिझा. डबलचं रोटेशन बघायला मिळालं. खूप सुंदर पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स. अविनाश पवार, खूप मोठा फॅन फॉलोइंग आहे या खेळाडूचा. डिंग डॉंग या टोपण नावाने ओळखले जातात. यंदाच्या हंगामामध्ये कशा रीतीने खेळणार. मागील 6 सीझनचा जर आपण आढावा घेतला तर त्यापैकी 3 सीझन मध्ये उत्कृष्ट फलंदाज, ते आकर्षक बॅट अविनाशने
आपल्या नावावरती केलं इनसाइड आउट. काय फटका खेळलाय. संघाला जिंकवण्याचा इरादा अविनाश राजू पवारने केलाय पक्का. चेंडूवर लावलाय 6 धावांचा शिक्का. दे धक्का घे छक्का. हे अध्यक्ष वेलकम बॅक. यावेळेस मात्र ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने अविनाश पवार थांबायचं नाव घेणार नाहीये. षटकारानंतर आलाय चौकार. 4 धावा. ईश्वर बरड आहेत लीगचे उपाध्यक्ष. अविनाश पवार अजय पाणी जाऊ द्या. दाभाडे, पाणी. सचिन पदाचे दावेदार. सचिन पडवले हेमन गोवारी आहेत लीगचे खजिनदार. अशी मनोरच्या मैदानावरती STMPL फेमस झाली. आदिवासी प्रीमियर लीग आपली आदिवासी प्रीमियर लीग. आदिवासी प्रीमियर लीग आपली आदिवासी प्रीमियर लीग. महेंद्र गोवारी आला. दादा सदू गणेश करा. आमचा सरपंच साहेब आला. फाउंडर बाला भाऊ अण्णा दादा प्रशांत गोवारी. फैजन राऊत विराज तारवी करता स्वागत र त्यांचा. तेन टाकवल आमदार विलास तरे साहेब मतदार म्हणून लाभले. वेलकम बॅक. धन्यवाद किशोरजी वायडा. आता तुम्हाला भरपूर संधी मिळणार कारण शाळा महाविद्यालयाचे ते बंद झालेले आहेत. प्रशांत शिवराम गोवारी आणि त्यांच्या ग्रुपचं जितकं कौतुक करावं तेवढं कमीच. प्रत्येक नियमाशी ते कटिबद्ध राहत आहेत. आदरणीय संदेश गणेशकर सरांना विनंती, आपण सन्मानाने व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. या सर प्लीज. संपूर्ण मंडळाच्या वतीने मी विनंती करतोय. आदरणीय संदेशजी गणेशकर आपण यावं. आदरणीय जानू सांबरे आपणास देखील विनंती आहे आपणही यावं. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 20 या अंकावर. ऑप्शनच्या पलीकडे हलकेचे शफल होऊन चेंडूला पुल केलाय. ॲक्युरेट मिड विकेट झोन मध्ये. धावसंख्या खूप छान पद्धतीने जाऊन विसावलेली आहे प्रोग्रेस कार्ड वरती. 21 धावा झालेल्या आहेत. अविनाश पवार हा फलंदाज जर थांबला तर सामना खूप लवकर संपणार. ते ॲबिलिटी आहे. आदरणीय संदेशजी गणेशकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. स्पर्धेचे खजिनदार महोदय आदरणीय हेमंत गोवारी सरांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मायेची उपदार शॉल आणि स्नेहाचं पुष्पगुच्छ देऊन आम्ही सरांना सन्मानित करतोय. संदेशजी आपले मनापासून आभार. आपण आयोजकांच्या निमंत्रणास मान देऊन आलात आणि या स्पर्धेची शोभा एका असीम उंचीवरती नेऊन ठेवलीत त्याबद्दल आदिवासी मनोहर प्रीमियर लीग आपले आभारी आहे. त्यानंतर जानू सांबरे साहेब आलेले आहेत. सरांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय प्रशांत शिवराम गोवारी साहेब आपण आपल्या शुभ हस्ते सरांना मान सन्मान प्रदान करावा. जानू सांबरे साहेब आपलं देखील मनापासून स्वागत आहे. हा 9वा हंगाम आहे आणि या हंगामामध्ये आपण मुख्य व्यासपीठावरती आलात त्याबद्दल सहर्ष हार्दिक स्वागत. वेलकम सर. या 5 दिवसांमध्ये आपण या स्पर्धेमध्ये या, आनंद घ्या, स्पर्धेची शोभा वाढवा हाच मौलिक संदेश आहे. संघ मला काय ती गोष्ट अगदी 100% परंतु या स्पर्धेचे सन्मान्य विशेष अतिथी म्हणून देखील त्यांना आम्ही हा मान देतोय की आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. बघा संघ मालक जे असतात पराभूत झाल्यानंतर त्यांची दांडे होऊन जाते परंतु जे सन्मान्य विशेष अतिथी असतात ते आवर्जून येतात. आदरणीय सन्माननीय रवींद्र गणेशकर संघ मालक साहेब या प्लीज आपण सन्मानाने मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. सर प्लीज या.
आपणास विनम्र विनंती आहे. चला वळूयात मॅचच्या दिशेने, जिथे धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावर 25 धावा झालेल्या आहेत. अविनाशची महत्वपूर्ण विकेट आल्या. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, टोक क्रशर डिलिव्हरी होती, सन्मानाने खेळून काढला. 2 खर्च वाचवला जातो खेळाडूंचा आणि म्हणूनच रवींद्रजी गणेशकर यांचे विशेष आभार. जे संघ मालक आहेत 8ही संघांच्या संघ मालकांचे आम्ही हात जोडून आभार व्यक्त करतोय. भरपूर खर्चाचा डोलारा त्यांनी उचललेला असतो आणि खेळाडूंचं काम सोपं केलेलं असतं. चला तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन जातोय मॅचच्या दिशेने, जिथे सध्या पारड जड आहे. 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी या संघाचं तब्बल धावा झालेला आहे 28. अजित पाणेरासारखा एक दिग्गज मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतायत लोकेश बसवत. आदरणीय मधुकरजी दापशे साहेब या आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीची प्रक्रिया लगेचच परिपूर्ण करूयात. 2 संघांमध्ये गुरोडा किंग 11 विपक्ष जाणत्या राजा 10. या 2 संघांमध्ये यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. या मधुकर दादा आपण आपल्या शुभ हस्ते लगेचच टॉस करून घ्या. बॅकफुट वरती बॉडी वेट पूर्णपणे ट्रान्सफर करून खेळण्याचा प्रयत्न होता. अपसाइडला आहेत क्षेत्ररक्षक. षटक क्रमांक ॲक्युरेट 3रं विद्यमान स्थितीमध्ये आहे. 32 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. सध्या सामना परिपूर्णरित्या वाकडी वसरोळीच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये जर धावा तुम्ही कमी केल्या त्याचा फटका तुम्हाला बसतो, कारण अविनाश पवारने केलेली सुरुवात ती फार उपयुक्त ठरली 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी या टीम करिता. आणि PCC मनोर संघाचा विचार जर आपण केला तर मुकेश वांगड अगदी शून्याचा चष्मा घालून बाद झालाय. हे 2 क्षण फार महत्वाचे होते या संपूर्ण मॅच मध्ये. त्यानंतर ऋतिक जाधवने केलेली गोलंदाजी, 2 षटकांमध्ये ऋतिकने केवळ 6 धावा दिल्या. ह्या काही हायलाइट्स आहेत या संपूर्ण सामन्याच्या. टोटल आपल्याला पाहायला मिळते प्रोग्रेस कार्ड वरती 35 धावा झालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 11 धावांचं लक्ष हे समोर. काय घडेल काय बिघडेल ऐकूयात किशोरची वायडा यांच्या या गीतानंतर. सहकार्य महेंद्र गुवारी जेवण गरुडा विजय टोकरेचा हात भार. क्रिकेटच्या महासंग्रामाची परदेशात मॅच रंगली. आदिवासी प्रीमियर लीग मनोर गावात फेमस झाली. आदिवासी प्रीमियर लीग मनोर वेलकम गावात बॅक. famous. आता गीतामध्ये लिहिलंय की आदिवासी मनोर प्रीमियर लीग मनोर गावात प्रसिद्ध झाली, परंतु मी म्हणेन महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली. भरपूर चर्चा या स्पर्धेची, फक्त मनोर मध्ये नाही. ऑन साइडला सजवलेला फटका क्षेत्ररक्षक चेतन सांबरे पुढे सरसावलाय. तत्पूर्वी सिंगलचं रोटेशन त्या ठिकाणी परिपूर्ण केलं जातं. अजित पाणेरा रिस्पॉन्सिबली खेळणारा क्रिकेटपटू आहे. खूप कमी वयामध्ये आणि कमी कालावधीमध्ये साखरे क्रिकेटला या महाराष्ट्राच्या नकाशावरती घेऊन जाण्याची क्षमता ज्या खेळाडूमध्ये आहे त्याचं नाव अजित पाणेरा आहे. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकता लोकेश बसवत. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं. चेंडूमध्ये वेग जास्त होता, हलकासा व्हेरिएशन केलं आणि व्हेरिएशन इज द बेस्ट एव्हर वेपन इन अ क्रिकेट असं म्हटलं जातं. तुम्हाला स्वतःला बदलावं तर लागतं. व्हेरिएशन्स वैविध्यपूर्ण गोलंदाजीचा आविष्कार करत असताना बॉलर आपल्याला पाहायला मिळतो रतीश जाधव ब्रँड ऑफ मासवड. हा चेंडू कमी गतीने हाताळला. एक चेंडू फास्टर वन येतोय, क्विकर वन येतोय, त्यानंतर अचानक गती परिवर्तन केलं जात आहे. मिश्रणयुक्त गोलंदाजी रतीशच्या माध्यमातून. गुड बॉलिंग फलंदाजाला नाचवतोय. इथे जर डिरेक्टेड झाली असती तर फलंदाज बाद होऊ शकले असते, परंतु स्वैरफेकी झाली. हा चेंडू हातात द्यायचा होता.
तो दिलेला नाहीये. डिरेक्ट हिट जर झाली असती तर फलंदाज बाद देखील होऊ शकले असते. इथून मात्र बाईच्या स्वरूपामध्ये पंच दर्शवत आहेत 2 धावा. धावसंख्या आतापर्यंत प्रोग्रेस कार्डवरती जाऊन पोहोचलेले आहे 38. 38 धावा विजयासाठी अवघ्या 8 धावांची निकड. बघा मुकेश वंगड या मॅच मध्ये खेळत. आता मुकेश वंगडचा इतिहास आपण थोडासा उलगडून पाहूया. तुम्हाला 5 वर्ष मागे घेऊन जातोय. याच मैदानामध्ये 5 वर्षांपूर्वी मुकेश वंगड याने 12 चेंडूंमध्ये प्रतिस्पर्धी संघाला 6 धावा करून दिल्या नव्हत्या. वीर बिरसा वॉरियर्स या संघाकडून तो खेळला होता, परंतु येथे शॉर्ट थर्डमॅन कडून चुकी झाली आणि या पंच दर्शवत आहेत की चौकार आलाय. सामन्यामध्ये आता जी काही हवा होती ती पूर्णपणे निघून गेलाय, कारण ह्या चौकाराने जर आपण विचार केला तर अवघ्या 4 धावांचं टार्गेट समोर आहे. परंतु मुकेश वंगडचा इतिहास आहे. STMPL ॲक्युरेट 5 वर्षांपूर्वी याच मैदानामध्ये 12 चेंडूंमध्ये 6 धावा करून न देण्याचा रेकॉर्ड केला होता वीर बिरसा वॉरियर्सच्या संघाकडून खेळत असताना मुकेश वांगडने. परंतु या मॅच मध्ये धावा काही शिल्लक ठेवल्या जात नाहीयेत. आणखीन एक सिंगलचं रोटेशन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या सिंगलच्या सहाय्याने जाऊन पोहोचते फलकावर. 43-43 अंकावर येणारे चेंडू शिल्लक आहेत अजूनही 12 आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी केवळ 3 धावांचं लक्ष 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोली टीम समोर. येस डीजे पुलचा फटका मिड विकेटच्या दिशेने. त्या ठिकाणी 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत फलंदाजांच्या माध्यमातून. आणि आता स्कोर्स आर लेवल. ओनली 1 रन रिक्वायर्ड टू विन. 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलेले आहे. या स्पर्धेमधील पहिला सामना आणि पहिला विजयाचा विजयोत्सव साजरा करणारा हा क्षण तो त्यांच्या समोर येऊन उभा टाकलाय आणि येथून त्या क्षणाची अनुभूती घेतात. विजयावरती शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी. विजय बसवत प्रचंड खुश आहेत. जरी ते संघामध्ये नसले तरी देखील त्यांचा संघ मात्र या ठिकाणी विजय झालाय. आणि 12व्या खेळाडूला कधीच कमी लेखायचं नसतं. त्याचा देखील एक रंजक किस्सा प्रशांतजी तुम्हाला सांगतोय. जेव्हा 2013 मध्ये स्वर्गीय रतनबुवाईची स्पर्धा झाली होती काटईच्या मैदानामध्ये, 12वा खेळाडू होता केतन वामन म्हात्रे वाकड संघासाठी आणि तो